ह्या माया नवऱ्याला तर काहीच नाही समजत। एसी घेतला पाहिजे का काही घेतला पाहिजे, एवढ्या गरमीमध्ये सोडते आणि मला चढवते गरमीमध्ये। बिलकुल यायला माई कदर नाही आहे। शालू ताईले तरी वेळेवर जे म्हटलं ते पटकन घेऊन देते। एसी म्हटलं तर पटकन 40,000ची एसी घेऊन आले आणि लावले आपल्या रूम मध्ये। त्याले सगळंच भेटते, मला ना नीरा मला गरिबीतच दिवस काढा लागते। गरीब घरचे आहे म्हणून मला काहीच नाही भेटलं। तर इथंही तसंच आहे, माय बापाचे इथं नाही तर इथं बी तसंच। काय झालं कांता, काऊन बडबड करून राहिली? काय झालं, काऊन एकटी एकटी पटर पटर करून राहिली? हो मी पागल झाले ना, मी बडबड करून राहिली, तुम्हाला पागल दिसून राहिली मी। झालं तरी काय तुले? तू काही मला सांगशील तेव्हाच मला समजन ना। हो तुम्हाला ना प्रत्येक गोष्टी सांगायला लागते। ते शालू ताईले तरी बिना म्हटले ना पटकन जे म्हटलं ते पटकन भेटते। आणि तुम्ही एका माय मन होते का असं वाटते का हे पाहिजे ते पाहिजे, मला काहीच नाही भेटत। नुसतं मला जाऊ द्या, माझं दिमागच खराब झालं। बोलशील काय सांग तर बा, सांग। मा कानापाशी नको पटर पटर करू, सांगायचं आहे तर सांग मला काय सांगून राहिली तर। पण माग नको भिडू बा, मला शांत झोपू दे। मला एसी पाहिजे। काय एसी? काय बयाड झाली काय? हो मी बयाड झाली, मला बी एसी पाहिजे। हा शालू ताईच्या कमऱ्यामध्ये मस्त एसी लावला द्यायना, मला बी आणून द्या तुम्ही एसी। मला नाही पाहिजे कूलरची हवा। हा मला गरम गरम गरमी होते, मला बी एसी पाहिजे। त्याच्या रूम मध्ये किती मस्त थंड लागून राहिलं, मला बी पाहिजे एसी। तुम्ही काही करा पण एसी आणा। तर त्याच्याजवळ पैसा आहे, माझ्याजवळ नाही आहे पैसा एवढा। 40,000ची 40-50,000ची मी एसी आणन, मग पैसे कुठे आहे आपल्याजवळ? ते मला माहित नाही, त्याच्याजवळ पैसा आणि तुमच्याजवळ कोण नाही आहे। तुम्ही आणून द्या मला। हा मला एसीच पाहिजे। पाय कांता, एक गोष्ट तू हमेशा लक्षात ठेवजो, मोठ्यासोबत आपली बराबरी करायची नाही। जेवढी चादर आहे ना तेवढेच पाय पसरवले पाहिजे, चादरीच्या बाहेर पाय कधीच नाही पसरवा। आपल्यानं होते, आपल्यानं नाही होत एसी घेणं, ज्याच्यानं घेणं होते ते घेते, पण आपल्याजवळ पैसा नाही आहे ना, काही गोष्टी समजून घेत जाय। पण मला तुम्ही सांगा, एका घरामध्ये तुम्ही दोघं भाऊ आहे, त्याच्याजवळ पैसा आहे आणि तुमच्याजवळ काऊन पैसा नाही? तर तो ड्युटीवर आहे, पोलीस मध्ये आहे, मी नाही आहे। मी आपला कास्तकार माणूस, तर कास्तकारवाल्याजवळ तू सांग एवढाला पैसा हे करण, आणि मग कास्तकार मग तिकडे वावराले बियाणे लागते, खात लागते, काही नाही लागत। हा मग तिथं पोसायला पैसा लागते, मग एसी मध्ये पैसा घेऊन आणि मग पीक पाणी पेराचं राहीन तर मग काय पेरवण, कुठून आणून पैसा? हा बाग बगीचा बी आहे, तो पैसा एवढाला पैसा कुठे जाते? तर पाय अर्धा त्याला द्यावं लागते, अर्धा मी ठेवतो, तर असा किती घेऊन राहिला? आपल्या घरात बी तर चालते ना। हा खर्च आहे आपल्या मग। कोणता खर्च आहे सांगा ना तुम्ही, कोणता खर्च आहे? तर पुरं घर सांभाळायला लागते ना। हे कसे पैसे देत नाही घरात? हे कसे आपले पैसे जमा ठेवते आणि तुम्ही सारा पैसा लुटून देता? तुम्ही बी नका देत जाऊ, तुमच्या हिशाचा जेवढा पैसा तेवढा तुम्ही ठेवत जा जवळ। हा आणि मला एसी पाहिजे, तुम्ही कोणत्याही हालतीत मला एसी आणून द्या। जोपर्यंत तुम्ही एसी आणणार नाही ना तोपर्यंत मी तुमच्यासोबत बोलतही नाही। हा नाही बोलत मी। कांता ऐकून तर घे माझी गोष्ट। ए कांता, मला नाही ऐकायचे, मला बोलायचंच नाही तुमच्यासोबत आणि मला काहीच नाही मागायचं। ह्या बायकानं अशाच आहे, एकामेकाचाच हिरोज करते। तिनं आणली ती गेली पाहिजे, काय करावं आता? माणसालाच विचार पडते। आता 40-50,000ची एसी घेऊन येऊ, एवढं म्हणजे काय नुसतं हवाच घ्यायसाठी? आता एवढी तर प्राकृतिक मस्त नैसर्गिक हवा आहे, कूलर आहे, काम तर भागून राहिलं आतापर्यंत, दिवस काढले कूलरवर, ना आता इली एसी पाहिजे काय? ती नव घेतली तर इली पाहिजे। हो शांते, तुझ्या घरी एसी आणली म्हणते आणि तुला मला पेढी नाही वाटले? मला आता हे गंगा सांगायला लागली म्हणून मला माहित, तू तर सांगतही नाही। आता बोलले मोठे लोक झाली वाटते, आता तुले बी गर्व आला वाटते। अव म्या आणली काय बाई, माया सुनानं आणली एसी, तर ते वाटन बाई पेढे मी कायले वाटू? मी काय मायासाठी आणली काय? तिनं तिच्यासाठी आणली बाई। हा मी आणली असती ना, मी आता पहिले तुम्हाला हवा घ्यायला आणलं असं ना, पहिले बोलावलं असतं तुम्हाला, आणि मी मस्त मना सांगायला आली असती का माझ्या घरी एसी आणली माझ्या सुनानं आणली। ते कोण्या कामाची माया? मग मी कोणत्या खुशीनं वाटू तुम्हाला? तिनं आणली ते वाटन। बरं ठीक आहे,
तर मग चाल ना, मग आम्हाला दाखवणं कशी एसी आहे तर पाहतो ना. आम्ही बी तर पाहिली पाहिजे बापा, आणि कशी हवा लागते तर पाहतो ना. हा तर चला ना, तर मी काय मना करतो काय? चला दाखवतो. हो शांते, नाही तर तू सून म्हणून एक तर बोलाले मोठी ही आहे बापा ते शालू कांतापेक्षा. तर नाही तर मग तिनं अजून मला म्हणा सारं गावच घेऊन आली काय. नाही तर तुम्हाला बोलावं बापा, आल्या म्हणून इथं अजून एसी पाहिले ना हवा खाले म्हणून. एक तर बोलाले तोंड काय ते. हा बापा, नाही तर राहू दे काय पाहतं एसी. नाही हो, तशी ते मनानं साप मनाची आहे, तशी बोलून देते ते भडभड, पण तशी नाही व, चांगली आहे तशी माई सून, लय चांगली आहे. डोक्यावर नको घेऊ बापा, माई सून चांगली आहे. नाही मी खोटं काय बोलू आता, चांगली आहे म्हणून चांगली म्हणतो का नाही. आता कसं ते थोडीशी श्रीमंता घरची पोरगी आहे, तर ते थोडंसं तिच्यानं ते बोलणं ते, आणि एका बाईचा स्वभावच राहते बोलाले टसणी राहतेच. सगळ्या सारख्याच राहते काय, पाचही बोट सारखे राहते काय. आणि कांता पहिल्यापासूनच नाही बोलत, तिला सवयच नाही. घरातही जास्त बोलत नाही, बाहेरही नाही बोलत, कामापुरतं बोलते. तशी शालू बी म्हणा कामापुरतीच बोलते, पण थोडंसं कुठं तिले नाही पटलं ना तर त्या गोष्टीला ते टोक मारते आणि बोलते टचकन. असं काम आहे तिचं, ते मनात भरून नाही ठेवत, तोंडावर बोलून देते आणि लगून जाते. हा हो बाबा, त्या दिवशी साखर घेवाले चाली तर काय म्हणे, माझ्या घरी पोतच भरून ठेवलाय म्हणे, येत जा ना घेऊन जात जा म्हणे, तुमच्यासाठी आणून ठेवतो म्हणे साखर. अशीच बोले बाई ते. मग मी तेव्हापासून कानाले खडा लावला बापा, मी आलीच नाही ना, बोलतच नाही. आता हे सविता सांगायला आली मला एसी पाहाले, एसी घेतली म्हणून त्या दिवशी आली बापा, एसी पाहिली, पण मी थांबली नाही बापा, नाही तर म्हटलं असतं आली हवा खावाले. अशी उलटी सीधी बोलली असती म्हटलं, म्हणून मग येऊन गेली बापा. मग आता कायसाठी आली तर? आता आली तुमच्या बरोबर. मी जराशी थंडीमध्ये बसन, लय गरमीनं पिसाडून गेली न व. चला या मग, चला एसी दाखवतो तुम्हाला. आणि थोड्याशा बज्जा बी मी मस्त चाय नाश्ता बनवतो. हा बा, हे जमलं बा. मग चाय नाश्ता काय बनवतो मग? तुम्ही सांगा काय बनवू? पोहा बनवू? नाही ना, काय पोहा नाही खाऊशा लागत. मस्त भजे बनव, गरम गरम भजे. बरं चला मग मस्त भजे बनवतो आणि मिरची तळतो त्याच्यासोबत. नाही हो, चाल बाई आता. नाही तर म्हणतीन एसी आणली ना पेढे नाही आणली, नाही असे म्हणतीन. चाल पहिले कांताले देतो ना माझ्या सासूले देतो पेढे. आता बाबा तर वावरातच असन, तर पहिले आता यायले देतो पेढे आणि मग वाटतो गावात. मग बादमध्ये गावातल्या यायचं तोंड गोड करतो. पण एक गेले कुठं दिसून ना राहिले. इकडे माई सासूही नाही दिसून राहिली, कांताही नाही दिसून. नाही, कांता तिच्या कमऱ्यात असून शायद. चाल कांताच्या कमऱ्यात जातो. शालू, माय बाई पेढे कुठं घेऊन चालली हो? पेढे एकटी खातं काय बापा पेढे? आम्हाला तर दे, त्या घरी एसी आणली ना मग आम्हाला पेढेही नाही देत. एकटीच घेऊन राहिली ना, एकटीच घरात घुमून राहिली ना, एकटीच खाऊन राहिली पेढे. नाही मोनाबाई, मी आता पेढे वाटासाठीच काढले याच्यामध्ये. आता म्हटलं पहिले कांताले देतो म्हटलं, आणि मग माझ्या सासूले देतो म्हटलं, मग तुम्हाला देतो म्हटलं. मग आता मी गावात येऊनच राहिली होती. बरं झालं आल्या तुम्हीच तर. आता घ्या ना मग, या घ्या पेढे एक घ्या सासूबाई. पहिले तुम्ही तोंड गोड करा. दे ना पहिले, यायले दे ना. मग मी घेतो, मी घरचीच. पहिले यायले दे 2-2. हो, त्याला बी देतो, तुम्ही बी घेऊन घ्या. पहिले तुम्ही घ्या, तुमच्यापासून सुरुवात करतो. तुम्ही घ्या आणि मग त्याला देतो. जेवढ्या रंगाचे आहे ना तेवढी एक उचला. नाही जास्त नाही पाहिजे मला. कणी प्लेट मध्येच दे, नाही तर एखाद्या डब्यातच दे. बरं ठीक आहे मग. घे कांता, खा तुम्हीच. मला नाही पाहिजेचा खाल्लेचा आणि पेढे गेडे. आम्हाला घे ना व. आता सगळ्याले तर दिले, काऊनच बोलून राहिली. एसी आणली म्हणून त्याची पेढे वाटून राहिली, तर घे ना. मला नाही पाहिजे. मोठ्या 9 वाजून गेल्या, ते एसी आणली तर खा तुम्हीच पेढे गिडे. मला नाही पाहिजे. आम्हा इले काय झालं गड्या? मी तर काही बोलली नाही गड्या इले. हे काऊन अशी बोलली मध्ये? आता चांगल्यापणानं तर म्हटलं मी ना, घे बाबून पेढे. हा, मला वाटते जळली व हे तुले. इथून एसी आणली का नाही, तर येले खराब वाटलं. आता याच्यात काय खराब वाटलं बाई? आता मला अनुषा वाटली, माझ्यानं गरमी सहन नाही झाली म्हणून मी एसी आणली. तर हिचं तोंड काले फुलाले पाहिजे. अहो, कोणत्याही घरामध्ये
एकीमेकीनं काही घेतलं कधी ते हेवा हिरच सुटते. आता तू घेतली का नाही तर तिच्या मनात तिच्या पोटात खुपलं. ठीक आहे एसी आणली मी काय तिला मना करतोय. आता एकाच घरात आहे ना तर दिवसाने येत जाय बा आराम कराले. मी काय मना करून काय तिले. त्याच्याच काय काय फुगाची गोष्ट आहे. एकाच घरातले जीवन. बरं ते जाऊ दे. अहो आम्हाला बसू दे ना हा त्या कमऱ्यामध्ये एसी मध्ये बसू दे ना. कशी हवा लागते तर पाहू दे ना आम्हाला. हो हो बसा. पण तुम्ही म्हणान का रोजच आता मग मी एसीची हवा खावाले जाऊन बसतो तर हे चालणार नाही बा. माझ्या तोंडावर बोलणं आहे. नाही तर म्हणान का मग कशी बोलते बा हे असं म्हणान. हो तुम्हाला माहीतच आहे का माझं बोलणं तोंडावर आहे. दुसराही माणूस परेशान होते ना. आता अगर तुमच्या घरी रोज 24 घंटे तुमच्या घरी बसल्यानंतर तुम्ही बोर नाही व्हान. व्हान का नाही व्हान. तर म्हणून म्हणतो आजच्या दिवस हवा घेऊन घ्या. कशी लागते काय लागते तर कसं शांत लागते कशी थंडीगार हवा लागते तर पाहून घ्या आज. आणि डबल काही नाव घ्या जा नका. माय बाई कशी बोलतो व. तुला काय वाटते का जेवता खावता तू या घरीच पडलं राहीन काय एसीच्या हव्यासाठी. आताच पाय तू म्हटलं बापा तू एसी बोलतं का बस. नाही आपलं बोलणं तसंच आहे. तुम्हाला तर माहीतच आहे का माय बोलणं कसं आहे म्हणून. असं बोलायला लागते उशाला. हां असं बोलतेत काय. आपल्या घरी कोणी पाहुणे आले तर तू अशीच बोलशील काय. सासूबाई तुम्हाला माहीत आहे ना मी कशी बोलतो तर. माय बोलणं साफ आहे तोंडावर आहे. मी भडभड बोलून देतो. या कांतासारखं नाही. पाय आता तिला कायचा गुस्सा आला तर मी काही बोल नाही चाल नाही पेढे घे म्हटलं तर तूच खाय तुम्हीच खा म्हणते. खाल्लेच आहे म्हणते पाहिलीच आहे एसी गिसी अशी उलटी सीधी बोलते. हिच्यावानी मी अशी पोटात कपट नाही ठेवत. माय मन मोकळं आहे मी साफ आहे. आणि का नाही मी कोणाविषयी म्हणजे कोण काही घेतलं तर मी जडत मी नाही कोणाले. हो घेतो मी माझ्या दमावर घेतो. जाय ना खात कोण देते मग. आता याच्या पुढे मी तिला मग काही म्हणन काय काही सांगन काय काहीच नाही सांगणार आता. बापरे बापरे काय ऊन तपते बापा. काय सणान ऊन तपून राहिली. उन्हीत ना असे चटके लागून राहिली. पंखा लाव बरं कांता. कांता लय थकलो लय तहान लागली. आण बरं एक गिलास पाणी चांगलं घडवा भरून आण थंड थंड गार पाणी. बिलकुल माझ्या संग बोलू नका. हा बिलकुल नाही. तुम्ही माझी गोष्ट नाही करणार. तुम्ही माझ्या संग बोलूच नका. काहीच नका बोलू तुम्ही. मला काही कामही नका सांगू. आणि मी तुमच्यासाठी पाणी नाही आणते तुम्ही काहीच नाही आणते. मला नका म्हणू तुम्ही काही. घ्या आपल्या मतानं घ्यायचं असून तर. तहान लागले मी काय करू. लागली तर ऊन तापते तर मी काय करू. मला नका सांगू आता काही. कांता काही लाडीगोडी करू नका. कांताने गिंता जोपर्यंत तुम्ही एसी आणत नाही ना तोपर्यंत मी तुमच्या संग बोलते ना. मी कट्टीच राहतो. कांता समजून घे आपण एवढे पैशावाले नाही आहो. कांता ऐक ना. मी काही नाही ऐकत मी. बरं ठीक आहे तुला एसी पाहिजे ना. पाय माझी गोष्ट ऐक पहिले. इकडे ये माझ्याजवळ बस पहिले. मी सांगतो काय. पहिले एक गिलास पाणी पाच बा. मी नाही पाजत. मी नाही ऐकत तुमची गोष्ट. हे सांगा ना का तुम्हाला माझी गोष्ट ऐकायची नाही. तुम्हाला माझे सुख नाही पाहिजे. हा एवढ्या गरमीमध्ये चढतो आणि किती टपटप घाम पडते माझ्या अंगाचा. एवढी गरमी सहन नाही झोप नाही येत. नाही कांता समजतो मी तुझे दुःख तकलीफ काऊन नाही समजतो. पण पैशाची मजबुरी आहे ना. आता त्याच्यासारखा महिन्याचा पगार नाही येत आपल्याजवळ. हां आधी एसी घ्यावाले काय लागते. घेतो एसी बी घेतो पण आपल्याजवळ पैसा नाही ना तेवढा. आता 40,000 ते एसी मध्ये गुंतून घेईन. हां आणि मग आता पेरणीचा टाईम येईन. मग 2 महिन्यानं पेरणं करावं लागते. बी भरून काय नाही. आणि आता बगीचाला फवारा गिवारा मारायचा आहे. ते सलं तोडायचे आहे. तर मग पैसा लागते ना. म्हणून मी सध्याच्या कंडिशन मध्ये नाही. पुढच्या वर्षी तर नक्की तुला एसी घेऊन देईन. ते काही सांगू नका. ते तुमचे भानेच आहे. हा भाने आहे तुमचे. पाय कांता एक गोष्ट जीवनामध्ये हमेशा लक्षात ठेव. कोणाची बराबरी नाही करावं माणसानं. आपल्यानं जेवढं होते ना तेवढ्यातच खुश राहिलं पाहिजे. जेवढ्यात आपल्यामध्ये जेवढी कमाई आहे आपली जेवढी आवक आहे ना तेवढ्यातच खुश राहिलं पाहिजे इन्साननं. कधी जास्त लोभ करू नये. आणि कोणापाशी हे आहे तर ते आहे नाही मग मला घेऊ दे असं करू दे नाही. आपण त्याच्या म्हणे नाही नाचू शकत. काऊन नाही करू शकत. 1.5 लाखाचा तुमचा बगीचा खपते. तर ते अखट्टे भेटते. मग लागवड बी किती करावं लागते. मग लागते बी ना. कास्तकार लोकांचा पैसा काही शिल्लक पडते का एवढ्याला. मग त्याच्यासाठी काही सपोर्ट काही दुकान काही असलं तर मग पैसा शिल्लक पडते बा. पण आपल्याजवळ आता काहीच नाही ना. वावराच्या भरोशावर चालू आहे आपलं.
आणि घरातही पाहा लागते मले. तो दादा देते काय तुला माहित आहे ना, तो त्याचं पाहिजे. मग हे लोक स्वतःचं पाहतात, मग तुम्ही काऊन दुसऱ्याचं पाहता? तुम्ही काऊन नाही आपलं पाहत मग? पाय माही गोष्ट आहे, सगळं होते आरामानं होईन, पण घेऊ. थोडा मला टाइम दे. तुला एसी पाहिजे ना तर मी घेऊनच देईन ना. तुला म्हटलं ना, मी वचन देतो, तुला प्रॉमिस देतो, प्रॉमिस करतो मी की तुला पुढच्या वर्षी कोणीही हालतीत एसी आणून देतो म्हणजे देतो. तशी माई कांता समजदार आहे. खरंच प्रॉमिस? खरंच तुम्ही घेऊन द्या पुढच्या वर्षी? हो खरंच. हा पहा, मी माया गोष्ट हे लक्षात राहील, नाही तर तुम्ही म्हणाल का भुलली असं नाही. मग मला बिना म्हणल्यानं मग पुढच्या वर्षी एसी आला पाहिजे. हो खरंच कांता, मी तुझ्यासाठी जे म्हणशील ते करायला तयार आहे, पण पैसा फोन. आता पैसा नाही आहे म्हणून मी थोडसा बसलो, नाही तर आत्ता आणून दिली असती तुले, पण आता पैसा नाही ना. बरं ठीक आहे, मी बी समजून घेतो. बरं ठीक आहे मग पक्का. मग आता मग चाय बनवू काय? बनव चाय बनव, आणि पहिले पाणी आण माझ्यासाठी थंड थंड. बरं पाणी आणतो आणि चाय बी बनवतो आणि काही नाश्त्याला भजे मजे करून देतो. बरं ठीक आहे, कर मग.